मित्रांनो, आज मी तुम्हाला असं तणनाशक सांगतो जे तुमच्या कोणत्याही पिकामध्ये तिथं चालू शकतं आणि जर त्याचा तुम्ही योग्य वापर केला तर निश्चितच फायदा होऊ शकतो। चुकीचा जर वापर केला तर आपलं मुख्य पीक सुद्धा तिथं जळू शकतो। मित्रांनो, राम राम, मी तुमचा मित्र विशाल आजच्या या व्हिडिओमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो। भरपूर सारे शेतकऱ्यांचे पपईचे बाग असतील, केळीचे बाग असतील, संत्रा मोसंबीचे बाग असतील, डाळिंबाचा बाग असेल किंवा द्राक्षे या पिकाचा बाग असतो, तर यांसारख्या पिकामध्ये भरपूर सारे शेतकरी नेहमी काही चुकीच्या तणनाशकाचा वापर करतात आणि आपला पूर्ण जो बाग आहे तर तो कधी कधी खराब झालेला आपल्याला पाहायला मिळतं। तर मित्रांनो, आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक चांगलं तणनाशक आपल्या फळबागांसाठी त्याच्यासोबतच कापूस सारख्या पिकामध्ये सुद्धा तुम्ही या तणनाशकाचा योग्य जर वापर केला तर आपला खर्च तिथं कमी होऊ शकतो आणि एकंदरीत जे गवत आहे तर ते 100% आपल्याला जळालेलं पाहायला मिळू शकतं। मित्रांनो, मी एक टेक्निकल घटक सांगतो। टेक्निकल घटक असलेलं तुम्ही कोणत्याही कंपनीचं कोणतंही तणनाशक तिथं बाजारामधून विकत आणून आपल्या फवारणी पंपाच्या सहाय्याने तिथं वापरू शकता। मित्रांनो, असं काही नाही की हा प्रमोशनल व्हिडिओ आहे, परंतु एक योग्य माहिती आपल्या शेतकरी मित्रांना तिथं पोहोचणं गरजेचं राहतं। योग्य तणनाशकाचा जर वापर केला तर आपला खर्च देखील तिथं कमी होतो आणि एकंदरीत आपला जो काही आर्थिक नफा आहे तर तो सुद्धा तिथं कदाचित वाढू हा शकू शकतो। मित्रांनो, फवारणी तुम्हाला तणनाशकाचा टेक्निकल घटक सांगण्यापूर्वी याचा वापर कसा करायचा आहे ते समजून घेणं गरजेचं आहे। आपल्याला फवारणी पंपाच्या नोझलला हुड लावायची आहे किंवा टोपी लावून घेणं गरजेचं आहे आणि फवारणी करताना आता ह्या ज्या दोन ओळीमधली मोकळी जी जागा राहते पहा, मोकळ्या जागेवरतीच आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा आहे। कुठल्याही प्रकारे आपल्याला मुख्य पिकावरती, मुख्य झाडांवरती, मुख्य झाडाच्या पानांवरती विशेष करून याला उडू द्यायचं नाही। हे तणनाशक कसं काम करतं माहिती का? ज्या ठिकाणी पडेल तिथलंच जे गवत आहे तर ते जळून जाताना आपल्याला पाहायला मिळेल। इव्हन आपल्या समजा झाडाच्या पानावर जरी पडलं तर झाडाचं पान पूर्णपणे जळून जाताना आपल्याला पाहायला मिळेल। हे संपर्कजन्य म्हणजेच कॉन्टॅक्ट तणनाशक आपल्याला पाहायला मिळतं। याच्या संपर्कामध्ये जेवढे काही गवत येतं किंवा पीक येतं तर ते पूर्णपणे खाक झालेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं। तुमचं लांब पानाचं गवत असू द्या किंवा तुमचं रुंद पानाचं गवत असू द्या, असे दोन्ही गवतवर्गीय जे तण असतात आपल्या पिकामधले तर ते नष्ट तिथं होऊ शकतात। मित्रांनो, ग्लुफोसिनेट अमोनियम 50% हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं तणनाशक आपल्याला निवडायचं आहे, ज्याच्यामध्ये एक सॉल कंपनीचं हर्मेट्री या नावाचं तणनाशक आपल्याला पाहायला मिळतंय। प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी 40 ग्रामची पुडी येते पहा, तर एक पुडी 15 लिटर फवारणी पंपासाठी घेऊन फवारणी पंपाला नोझल लावून 2 ओळीच्या मधोमधच आपल्याला याचा वापर करायचा आहे। हे तणनाशक कसं काम करतं? आपल्या गवतामध्ये जे काही ग्लुटानाइन तयार होत राहतं, म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली तुम्ही समजून घ्या, फोटोसिंथेसिस पूर्णपणे स्टॉप करून टाकतं। क्लोरोफिल बनवण्याचं किंवा हरितद्रव्य बनण्याचं पूर्ण जे काही आपल्या गवतामधलं आहे तर ते स्टॉप होऊन जातं आणि हळूहळू आपलं जे गवत आहे तर ते 100% आपल्याला जळालेलं तिथं पाहायला मिळत असतं। अजून याच्या एक वैशिष्ट्याचा जर विचार केला तर मातीमध्ये गेल्यानंतर हे न्यूट्रल होतं, म्हणजे मुळांपर्यंत जातं असं काही पार्ट नाही। आता जसं ग्लायफोसेट असतं पहा, तर ग्लायफोसेट हे तणनाशक आंतरप्रवाही आहे, मारल्यानंतरच गवताच्या पूर्णपणे बॉडीमध्ये घुसतं, थोडक्यात शरीरामध्ये जातं, त्याच्या शिरामार्फत जमिनीपर्यंत जातं, मुळापर्यंत गेलेलं पाहायला मिळतं। त्याच्यामुळे हे जे काही आंतरप्रवाही तणनाशक असतात तर ते आपल्या कदाचित मुख्य पिकाला तिथं धोका पोहोचवण्याचं काम हे करू शकतात। त्याच्यामुळे जे संपर्कजन्य तणनाशक आहे, जसं आपण पॅराकॉट डायक्लोराइड या तणनाशकाचा वापर करत होतो, जसं संपर्कात आल्यानंतर जे गवत आहे तर ते जळून जाताना पाहायला मिळतं, परंतु पॅराकॉट डायक्लोराइडचे जे काही रेसिड्यू आहे तर ते वर्षानुवर्षे आपल्या जमिनीमध्ये तसेच्या तसेच राहत होते। त्याच्यामुळे आता नुकतंच काही दिवसापूर्वी या तणनाशकावरती आपल्या भारतामध्ये बॅन सुद्धा तिथं येण्याची शक्यता आपल्याला तिथं पाहायला मिळते। त्याच्यावरती वेगवेगळे GR सुद्धा भारत सरकारने तिथं जाहीर केलेले आहेत। परंतु हे जे नवीन टेक्नॉलॉजीवरती तणनाशक आलेलं आहे ग्लुफोसिनेट अमोनियम 50% हा घटक असलेलं, जे की फक्त आणि फक्त संपर्कजन्य 2 ओळीच्या मधोमध आपल्याला याचा योग्य प्रकारे तिथं वापर करायचा आहे। मुख्य पिकावरती कुठल्याही प्रकारे उडू द्यायचं नाहीये आणि निश्चितच आपल्याला तिथं जास्तीत जास्त फायदा या तणनाशकाचा करून घ्यायचा आहे। मित्रांनो, यांसारख्या तणनाशकाचा जर अजून जर आपण विचार केला तर ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% हा घटक असलेलं स्वीप पॉवर या नावाचं तणनाशक उपलब्ध आहे, परंतु त्याचं जे प्रमाण आहे तर ते आपल्याला जास्त वापरावं लागतंय। जवळपास 70 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी तुम्ही ग्लुफोसिनेट अमोनियम 50% हा घटक असलेलं कोणतंही तणनाशक वापरा किंवा ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% हा घटक असलेलं कोणत्याही कंपनीचं एखादं तणनाशक तिथं वापरू शकता। जे ग्लुफोसिनेट अमोनियम 13% लिक्विड स्वरूपात उपलब्ध आहे पहा, हे भरपूर साऱ्या कंपन्यांकडे उपलब्ध आहे, तुम्ही त्याचा सुद्धा तिथं विचार हा करू शकता। 2 ओळीच्या मधोमध यांसारख्या तणनाशकाचा वापर करा। याचा रिझल्ट कसा येतोय व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला आवर्जून शेअर करा। तोपर्यंत राम राम।